साहेबांना सांगितलं तक्रार हसताय का तुम्ही? खरंच तक्रार मागे घेतली मी. काय कॅशेट लावले मगापासून एकच तक्रार मागं घेतल्या ऐकलं की तुम्हाला जे करायचं तुम्ही बरोबर करून बसला. आता नका सारवा सारव करू. मला एक कळत नाही तुम्ही कसं काय एवढं खोटं आवडा हो. मी खोटं नाही बोलत आहे अधिपती. मी खरं सांगते तुम्हाला. मी तक्रार केली, माझं चुकलं, मी माफी मागते. पण मी तक्रार केली कारण मला टेन्शन आलं होतं म्हणून मी तक्रार केली. चांगला आहे. टेन्शन मध्ये तक्रार केली. टेन्शन मध्ये असं आम्हाला जेलमध्ये टाकशील उद्या नेऊन. मी नाही असं काही करणार अधिपती. मी असं नाही करणार. खरंच जे काही झालं ते टेन्शन मध्ये झालं होतं. मी पुन्हा नाही असं करणार. मी लिहून दिलं इन्स्पेक्टर साहेबांना. माझ्यावर विश्वास ठेवा ना तुम्ही. हवं तर तुम्ही विचारा इन्स्पेक्टर साहेबांना. म्हणजे तुम्हाला लगेच कळेल मी खरं बोलते का खोटं बोलते. खोटं बोलताय तुम्ही. असं का म्हणताय? मी खोटं बोलते? होय. पण मी जाऊ देऊ आता. नका बोलू तुम्ही मास्तरी. शपथ अधिपती. आपल्या ऐका ना, ऐका. थांबा, ठेवा अधिपती. आई साहेब अधिपती थांबा. थांबा. विश्वास ठेवा. तुम्ही ठेवा. माझ्यावर विश्वास ठेवा. ऐका माझं. मी खरं सांगते. मी तक्रार मागे घेतलीये. मी खरं सांगतेय. मी बायको आहे तुमची. अरे बापरे, लक्षात आहे तुमच्या. तुमचं लगीन झालंय, तुमचा नवरा आहे. लग्न म्हणजे काय असतं? मनासारखं काही झालं नाही की जाऊन FIR टाकायची काय? तुरुंगात डांबायचं काय सासरच्यांना? अधिपती, आपल्याला भांडण मिटवायचंय, वाढवायचं नाहीये. कळतंय का तुम्हाला? मला काहीच घेणं नाही तुमच्याशी. तुम्ही जावा इथनं. माझं डोसकं खाऊ नका. तुम्ही जावा. नाही, मी नाही जाणार. ऐका अधिपती, ऐका. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय आणि माझी खात्री आहे की ते ऐकल्यानंतर तुमचा सगळा राग निघून जाईल. अधिपती बघा ना इकडे. अहो, आनंदाची बातमी. आपल्या दोघांसाठी आनंदाची बातमी आहे. काय करतात अधिपती? म्हणजे नोकरी, व्यवसाय असं काय? नोकरी? सगळे त्याच्याकडे नोकरीला आहेत. फॅक्टरी आहे त्याची मोठी. व्यवसाय करतो तो. कसला व्यवसाय करतात? असा एक व्यवसाय नाहीये. छोटे मोठे खूप उद्योग आहेत त्यांचे. मोठ्या फॅक्टरीज आहेत, जमीन जुमला आहे. आणि शिक्षण? काय झालं? असे का बघताय तुम्ही माझ्याकडे? नाही, काय नाही. नाही, बऱ्यापैकी शिक्षण झालं असेल ना त्यांचं? नाही, अधिपती 9वी पर्यंत शिकलाय. काय? अधिपतींचं शिक्षण फक्त 9वी पर्यंत झालंय? हा, म्हणजे लहान वयात त्याने व्यवसायाची जबाबदारी घेतली स्वतःच्या अंगावर. पण आमचे भाऊजी मल्टीटास्कर आहेत आणि त्यांचा स्वभाव तो खूपच चांगला आहे. मग अशी अक्षरशः असं का वागले ते? आपण आलो तेव्हा किती चिडले तिच्यावर. नवरा बायको मध्ये होतात छोटे छोटे वाद. नाही, छोटे मोठे वाद असते ना तर इतका वेळ नसता लागला. बराच वेळ झालाय अक्षला तिकडे जाऊन. जायचं का आपण तिकडे? चला जाऊया.